जी चिलीम दिसते बघा हुक्का, त्याच्यामध्ये तंबाखू गुटखा काही न घालता स्वामींच्या हातात दिला आणि त्या चिलीमधून स्वामींनी अग्नी ज्वाळा प्रज्वलित करून दाखवले. हा पहिला चमत्कार अक्कलकोटमध्ये दाखवला स्वामींनी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या MSK ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आम्ही आहोत ट्रेनमध्ये. तर ट्रेनमध्ये का आहोत तर तुम्हाला मी टायटल आणि थंबनेलवरनं समजलंच असेल, तरी मी तुम्हाला सांगतो. तर आम्ही चाललो आहोत आता अक्कलकोटला, सोलापूर. तर ही ट्रेन आहे आपली 1139 सोलापूरपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत आहे. तर आम्ही सोलापूरला उतरणार आहोत. तर भरपूर इच्छा होती सुचिताची पण, तिच्या वाढदिवसापासून, आणि आमची पण इच्छा होती की आपण अक्कलकोटला जाऊया. तर आज 2026ची सुरुवात आम्ही स्वामींच्या दर्शनाने करणार आहोत. आज आहे 1 तारीख, 1 जानेवारी, आणि तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या 2 तारखेला आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. अजून पण आपल्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आता आम्ही आहोत CSTला. आता दादरवरनं आपले अजून फॅमिली मेंबर चढणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. तर चला भेटूया नंतर. तर मित्रांनो, आता आपली ट्रेन सुटलेली आहे CSTवरनं. लोकल चालू आहे. ए बोल. एवढे जण आम्ही आहोत. आता ट्रेन चालू आहे, आवाज येत नसेल. तुम्ही काय पाण्याची टपरी घेऊन आले काय? हे बघा, हे पूर्ण पाण्याची टपरी घेऊन आले. मी जेवणासाठी आणली आहे पावभाजी, स्पृहा हात आहे पावभाजी, आणि याच्यात काय पुलाव आहे. आताच पुणे जंक्शन गेलेलं आहे आणि आता सगळे झोपले आहेत. बघा, तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 5:45 आणि आम्ही पोचलो आहोत सोलापूर स्टेशनला. हे आहे सोलापूर रेल्वे स्टेशन. खूप सुंदर असं रेल्वे स्टेशन बनवलं आहे बाहेरनं. या गरम शिरा उपीट. त्रिशा, हो या बाबा. त्रिशा. तर आता आम्ही उतरलेलो आहोत सोलापूरला. गाडी गेली इकडे, गाडी मुकेश भाऊ बसलेत. कुठे काय आहे बोलतात. तर आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. तर तिकडे हॉटेल वगैरे बुक केलेलं आहे आम्ही. तिथे गेल्यावरतीच तुम्हाला दाखवतो. जस्ट आता मी हायवे सोडून अक्कलकोटला जाण्यासाठीचा मार्ग पकडला आहे. तर आता आम्ही रूमवरती आलो. रूमवरती फ्रेश वगैरे झालो आहे सगळं. तर आता तुम्हाला आमचा रूम दाखवतो आम्ही. तर ही आहे गॅलरी आणि असा काहीतरी व्ह्यू आहे. हे बघा, हा मेन व्ह्यू आहे. असा काहीतरी व्ह्यू आहे इकडे गॅलरीतून. सगळे इकडे बंगलोज आहेत असे. गडबड चालू आहे यांची. बघू, यांची तयारी चालू आहे. पसारा आहे जरा खाली रूममध्ये. तर हा असा काहीतरी आम्हाला हॉल भेटलेला आहे आता सध्या तयारी करायसाठी. हे गेस्ट हाऊस आहे, आम्हाला भेटलंय. तेवढी थोडी रात्री तिथेच ना.
हे काय लेक आहे वाटते ना, हा लेक आहे. आणि हे आपलं गेस्ट हाऊस आणि इथे त्याच्या बाजूलाच हा असं लेक आहे. आता इकडे आम्ही नाश्ता करायला बसलो आहेत. तर नाश्त्यामध्ये मेंदू वडा मागवला आहे, डोसा पण येतो आहे. हॉटेल स्वामी सेवा, खूप हॉटेल आहे तिथे असे. डोसा पण आला आहे. कशी आहे टेस्ट? आत्ता आम्ही आलेलो आहोत वटवृक्ष मंदिरामध्ये. तर गर्दी आहे पण इतकी पण नाही. आज 2 तारीख असल्यामुळे गर्दी थोडी कमी झाली आहे. 1 तारखेला पहिल्या दिवशी गर्दी फार होती आणि ही लेडीजची लाईन वेगळी आहे आणि जेंट्सची लाईन वेगळी आहे. तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता आम्ही आलो आहोत चोळप्पा महाराज यांच्या घरी. तर इथेच स्वामींची मेन समाधी आहे. येताना सावडी म्हणून एका मुसलमानाने त्यांची चेष्टा केली. मोबिडी रसूलदार होता तो. त्याने रिकामी चिलीम, ही पिरेची चिलीम दिसते बा हुक्का, त्याच्यामध्ये तंबाखू गुटखा काही न घालता स्वामींच्या हातात दिला आणि त्या रिकाम्या चिलीममधून स्वामींनी अगदी ज्वाळा प्रज्वलित करून दाखवले. हा पहिला चमत्कार अक्कलकोटमध्ये दाखवला स्वामींनी. तो पाहिल्यानंतर तो घाबरला आणि स्वामींना शरण गेला आणि त्याने स्वामींना स्वतःकडचा त्याने हा अंगर का भेट म्हणून दिलेली आहे. समजलं? मुस्लिम भाषेत बघायला, उर्दू भाषा आहे, चंद्रपूर स्टार सगळं आहे. समजलं? तो स्वामीने वापरलेला अंगर काय, रुद्राक्ष माळ आहे, ती स्वामीने वापरले. 7.5 फूट उंची होती स्वामींची. अजानुभाऊ होते, गुडघ्यापर्यंत हात नेते, म्हणजे त्याला अजानुभाऊ म्हणतो. त्यावेळेस फिरण्याची काय व्यवस्था नव्हती, गाडी घोड्याची काय फिरण्याची व्यवस्था नाही. मग ज्ञानातून डोलीतून फिरायचे महाराज. त्यावेळेस त्यांच्याबरोबर असणाऱ्या रक्तचंदना त्यांच्या खडा पादुका आपण. समजलं? कोड्याक कंपनी इंग्लंडची भारतामध्ये पहिल्यांदा आली आणि सोडून फोटो मारले. स्वामींना दाखवायला गेली, माकडं निघाले, फेकून टाकले स्वामींनी बघितल्याने. 5व्या गोऱ्या स्वामींनी आदेश केला, काढा आता फोटो म्हणून. आदेश केल्यानंतर हे काढलेले 4 फोटो. मालोजी राजे बसले, अक्कलकोटचे राजे, त्यांच्या राजगद्दीवर स्वामी महाराज बसलेले आहेत. वटवृक्षाजवळ गेला होता ना, तिथे हा स्वामींना वटवृक्षाजवळ आहे. 7.5 फूट उंची आहे बघा. अजानुभाऊ गुडघ्यापर्यंत हात आहेत ना. आणि हा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. त्या वाड्यामधला हा फोटो, हे चोळप्पा महाराज स्वतः आहे. हे त्यांचे जावई श्रीपाद भट्ट आहे. चिंतोपंत टोळ म्हणून सोलापूरचे भक्त, त्यांच्या घरी पनगावर स्वामी महाराज झोपलेले आहेत. दिसते असे 4 फोटो स्वामींचं ओरिजिनल रूप दिसण्यासाठी हे 4 फोटो पडल्यामुळे त्यावेळेस आपल्याला इथे ठेवलेले आहेत. आणि ते आपल्याला ह्यांनी चोळप्पा महाराजांचे पूर्वजांनी सगळे आपल्याला सांभाळ जतन करून ठेवले. ते आपल्याला बघायला मिळतं. समजलं? बाहेरची विहीर आहे कोरडी, 80 फूट कोरडी होती. त्यामुळे स्वामींनी लघुशंका केली आणि त्यामध्ये पाणी आलं. स्वामींनी नाशिकचं त्र्यंबकेश्वर तुझं पाणी बोलावून घेतलं. त्याचं नाव आहे कुशावर्त. त्रिशूल, डमरू, छत्र, चामर, कोयती, कुऱ्हाड ह्या सगळ्या स्वामींनी अशा हातात दाखवल्या. वीरभद्र रूप स्वामींनी जे डोंगरे शास्त्री म्हणून कोकणातली इथे राहत होते अक्कलकोट, त्यांना वीरभद्र रूप दाखवले. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये सगळे हे अस्त्र होते. असं समाधी घेण्यापूर्वी स्वामी महाराज 21 वर्ष इथे राहिलेले आहे. चोळप्पा महाराजांच्या ह्या वाड्यामध्ये इथे राहिले. आता तिथे तुम्ही गेला तर ती मूळ समाधी, जशी माऊलींची समाधी तशी ही समाधी आहे, देह ठेवली. समजलं? आणि वटवृक्षावर स्वामी महाराज बसत असायचे. ती समाधी आहे. ती समाधी उघडी असताना अशी दिसते. आता ती वस्त्र अलंकाराला सजवलेली आहे. समजलं? चोळप्पा महाराजांची 5वी पिढी म्हणजे महाराज बाहेर बसलेली ही 5वी पिढी. हा लक्षात समजलं बऱ्यापैकी? ठीक आहे. श्री चोळप्पा महाराजांचा वाडा तर हा आहे. मूळ समाधी आहे स्वामींची, त्याच्या मागेच हा वाडा आहे. तर तुम्ही अक्कलकोटला येतात तर जरूर या वाड्याला भेट द्या. इकडे स्वामींची
चांगल्या प्रकारे माहिती दिली जाते. तर हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा.